सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावानो, 2 दिवसा अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला होता की अहमदाबाद या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची तोडफोड झालेली आहे। तर भावांनो, त्या स्मारकाची जी तोडफोड झाली त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपले भीमसैनिक उपस्थित होते। त्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आंदोलन केलं। पोलीस प्रशासनाला त्या नराधमांना पकडण्यास भाग पाडलं आणि शेवटी पोलिसांचा विजय झाला। आणि ज्या नराधमाने हे सर्व कृत्य केलं होतं ते नराधम पकडण्यात आले। त्यांना भीमसैनिकांनी चांगला चोप दिला आहे आणि तिथले पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांना कायद्याची लाठी दाखवली आहे। तर भावांनो, व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दर्शवित आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा। पण त्या अगोदर आपल्या काही आया बहिणींचे काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत, तर मी तुम्हाला ते दर्शवितो। ह्या मुद्द्यामध्ये आपल्या आया बहिणींना मागणी केलेली आहे की अहमदाबाद या ठिकाणी जितके पण महामानव किंवा महापुरुषांचे स्मारक असतील त्या ठिकाणी CCTV कॅमेरे हे सरकारांकडून लागले पाहिजे। त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लागल्यानंतर असे जे नराधम आहेत हे पुन्हा धाडस करणार नाहीत व त्या ठिकाणी पोलीस बूथ बसवला पाहिजे, जेणेकरून असे जे घाणेरडे मनोरुग्ण आहेत यांचे विचार असं पुन्हा कधीही होणार नाही की आपण कुठल्याही महापुरुषांचे स्मारक तोडावं म्हणून। तर भावांनो, या आपल्या आया बहिणींची जी मागणी आहे ती उचित आहे आणि मला तरी असं वाटते की गुजरात पोलीस प्रशासनाने हे पूर्ण करावे। तर गुजरात पोलीस प्रशासनानेच नाही तर आपल्या महाराष्ट्रभरसुद्धा ज्या ठिकाणी आपल्या महापुरुषांचे स्मारक आहेत त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लागले पाहिजे आणि पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त झालाच पाहिजे। तर भावांनो, व्हिडिओ बघून घ्यावा। भावांनो, हेच ते 2 नराधम ज्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तोडलं, याला पोलीस प्रशासनाने अटक केले आणि आपल्या भीमसैनिकांनीसुद्धा याला चांगला चोप दिला आहे। तर भावांनो, अहमदाबाद पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त करतो की या ठिकाणी त्यांनी तातडीने ह्या घटनेचा निकाल लावला व अशा अपराधांना त्यांना लवकरात लवकर कैद केलं। आणि आपल्या आया बहिणींच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे, नाही तर या ठिकाणी अहमदाबाद शहरामध्ये सुद्धा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। अहमदाबाद या ठिकाणी भीमसैनिकाकडून आवाहन करण्यात आलं आहे की जोपर्यंत CCTV कॅमेरे लागणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील। आणि मी आशा बाळगतो की गुजरात पोलीस प्रशासन या आमच्या आया बहिणींच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करतील। गुजरातमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभरसुद्धा ज्या ठिकाणी आपल्या महापुरुषांचे स्मारक आहेत त्या ठिकाणी CCTV कॅमेरे हे लागले पाहिजे। कारण की CCTV कॅमेरे लागल्यामुळं हे असे जे कुत्रे आहेत हे पुन्हा यांचं धाडस होणार नाही आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा एक बोध बसलाच पाहिजे, जेणेकरून असे नराधम जे काही अपराध करण्यात येतील त्यांना लवकरात लवकर पकडण्यात येईल। तर भावांनो, पुन्हा एकदा सांगू इच्छितो की प्रत्येक महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे आणि असे कुत्रे लवकरात लवकर पोलीस प्रशासनाच्या हाती पडलेच पाहिजे। कारण की हे कुत्र्यांचा जोपर्यंत यांना कायद्याची लाठी पडत नाही तोपर्यंत यांची बुद्धी जागेवरती येत नाही। तर भावांनो, हाच निरोप होता की आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे, आपण कुठलाही जातीभेद करण्यात इच्छुक नाही आहे। तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय भीम, जय संविधान।